स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे। जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिक जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण। काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील प्रशासनाने अनेक दूध संकलनवरती धाडी टाकून प्राणघातक असे पावडरचे साठे जप्त केले। ते पावडर टाकून दुधामध्ये भेसळ करून विकले जात आहे। या दुधामुळे लहान मुलांसह वृद्धांपर्यंत आरोग्याला धोका आहे। त्यामुळे जीवितहानी होऊ नये व ज्या शेतकऱ्यांना ओरिजिनल दुधाचा भाव भेटत नाहीये त्यापेक्षा जास्त दूध भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्याला भेटतोय, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे। सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातील ग्रामपंचायत दूध संकलन केंद्रात रोज आलेल्या दूध किती आणि गेलेला दूध किती या संदर्भात ग्रामपंचायतीकडे मोजमापन द्यावे, जेणेकरून दुधामध्ये पावडर भेसळ करून विकता येणार नाही। यासाठी ठराव पास झाला असून हा ठराव पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बैरागी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे वारंवार चक्रा मारल्या। मात्र दूध भेसळ रोखण्यासाठी दुसरा काहीतरी पर्याय निवडावा लागेल असे बोलून तेथून त्यांना काढून दिले जात आहे। म्हणून सामाजिक कार्यकर्ते यांनी आमरण उपोषणाचा पर्याय निवडलाय। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आजपर्यंत आमच्या सिन्नर तालुक्यात व नाशिक जिल्ह्यात जे दूध भेसळ झाली ती दूध भेसळ फक्त दूध संकलन केंद्रामध्ये झाल्याची उघडकीस आलेले। त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेमध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी व दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूध संकलन केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून केलेले दूध संकलन व पुढे पाठवलेले दूध याची सविस्तर माहिती दर 10 दिवसाला ग्रामपंचायतमध्ये देण्याचा आम्ही सर्वानुमते ठराव मंजूर केला। त्यानंतर सिन्नर तालुक्यात बरेच मोठमोठे केमिकल दुधाचे साठे सापडले। त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब सिन्नर यांनी आमचा ग्रामसभेत झालेला निर्णय हा पूर्ण तालुकाभर लावला। त्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागणी केली वेळोवेळ का दूध भेसळ रोखण्यासाठी व दूध संकलन केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर दूध संकलन केंद्रांची माहिती तुम्ही ग्रामपंचायत याच्यामध्ये घ्या। यासाठी आम्ही आज उपोषणाला बसणार होतो 20 तारखेला, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी इकडं बोलवल्यामुळे आम्ही इकडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो। त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं का जिल्हा परिषद ही माहिती संकलित करायला नाही म्हणती आणि त्यानंतर त्यांच्याजवळ खूप पर्याय आहे। आरोग्य केंद्र आहे, पशुवैद्यकीय दवाखाना आहे, महसूल कार्यालय असे कुडागव आहे ना, या दूध संकलन केंद्राची माहिती संकलित झालीच पाहिजे। अन्यथा उद्या सकाळी 21 आमच्या पांगरी बुद्रुकच्या उड्डाणपुलाचं काम जे अर्धवट राहिलेलं आहे त्या उड्डाणपुलाच्या कामाच्यासाठी सुद्धा उड्डाणपुलावर उद्या 21 तारखेपासून 11 वाजेपासून आमरण उपोषण चालू करण्यात येईल। याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि दूध भेसळ थांबवावी, कारण शेतकऱ्यांना ह्या भेसळयुक्त दुधामुळं त्यांच्या योग्य दुधाला सुद्धा भाव मिळत नाही आणि ह्या भेसळयुक्त दुधामुळं नागरिकांचे सुद्धा जीवाला महाभयंकर आजार जडतात। त्यामुळे ही दूध भेसळ थांबलीच पाहिजे।